चा दावा होता। मात्र पद्मसिंह पाटील यांचा बंगला हा मलबार हिलला नसून कुलाबा इथे होता। त्यामुळे आता त्यावरती देखील आपण बघतोय की एक प्रश्नचिन्ह हे उपस्थित झालेलं आहे। अनेक वेळा माफीच्या साक्षीदाराने आपला जबाब बदललेला आहे आणि त्यामुळे त्याची साक्ष ही ग्राह्य धरता येणार नाही, त्याला फितूर हे याआधीच कोर्टाने ठरवलेलं आहे। मात्र किती वेळेला साक्ष बदलली, कशा प्रकारे या साक्षीमध्ये तफावत आहे, कशा प्रकारे ही साक्ष घेताना प्रक्रियेचं पालन करण्यात आलं नाही, या सगळ्यावरती आता कोर्टाने बोट ठेवलेलं आहे। माफीच्या साक्षीदाराचा एक सगळ्यात मोठा दावा होता की तो पद्मसिंह पाटील यांना त्यांच्या मलबार हिल येथील बंगल्यामध्ये भेटला। मात्र पद्मसिंह पाटील यांचा बंगला निश्चित सचिन, तुमच्याकडून वेळोवेळी अपडेट्स जाणून घेऊ। तुर्तास आपण कोर्टाच्या बाहेरचे दृश्य पाहणार आहोत, ज्या ठिकाणी ठाकरेंच्या शिवसेनेचे अनेक कार्यकर्ते पदाधिकारी हे जमलेले आहेत। ओमराजे निंबाळकर यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये बंडखोरी केल्याच्या चर्चा आहेत आणि त्याच अनुषंगाने ओमराजे निंबाळकर यांच्या या भूमिकेविरोधामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचे काही कार्यकर्ते हे कोर्टाच्या बाहेर जमलेले आहेत। त्यांच्या विरोधामध्ये घोषणाबाजी देखील करण्यात येते। या संपूर्णच हत्याकांडाचा निकाल असेल आणि त्याचबरोबर शिवसेनेमध्ये झालेली बंडखोरी असेल याचा संबंध जोडला जातोय आणि त्याच अनुषंगाने ठाकरेंच्या शिवसेनेचे कार्यकर्ते हे कोर्टाबाहेर जमलेले आहेत। तिथून आमचे प्रतिनिधी ईशान देशमुख आहेत, ते अपडेट्स देत आहेत। ईशान, ठाकरेंच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचं नेमकं काय म्हणणं आहे? नक्कीच आपण बघतो सर्व शिवसैनिक जमले आहेत। काय सांगाल, तुम्ही इकडे आलाय, पोलीस तुम्हाला अडवतायत, नेमकं काय आहे? काल ऑपरेशन सुरुवानंतर आज तुम्ही इकडे जमलाय, कारण खासदार हे आहे। आम्ही आलोय आहोत ह्या ठिकाणी, फक्त बघायला आलोय, माहिती घ्यायला आलोय। पोलीस प्रशासन आम्हाला ह्या ठिकाणी उभं राहून सुद्धा देत नाही। दडपशाही चालली आहे लोकशाहीमध्ये। कुठेतरी काल आपण पाहिलं भाषणामध्ये देखील शिवसैनिक नाराज होते, कुठेतरी तो राग व्यक्त करायला आलाय कोर्टामध्ये। आणि ओमराजे निंबाळकर देखील त्या 6 खासदारांमधले एक खासदार आहे असं सांगितलं जातंय, त्यांचं पण त्या यादीत नाव आहे असणार ना, त्यांचं नाव आहे म्हणून आम्ही बघायला आलोय। ते कसे दिसतात, निवडून आले तेव्हा आमच्याबरोबर होते तेव्हा कसे दिसत होते? त्यांची जर एवढी ताकद असेल, एवढं त्यांना लोकांचं म्हणणं असेल, तर त्यांनी राजीनामा द्यावा, लोकांच्या समोर यावं आणि मग निवडून येऊन दाखवावं आणि मग जावं, ज्याला तिकडे जायचं तिकडे। घर आमचं, जागा आमचा एकच प्रश्न आहे की जे गद्दार आहेत ते गद्दारच आहेत आणि गद्दारच राहणार आहेत आणि त्याचा निषेध करायला आम्ही खरोखर, आम्हाला जर निषेध करायचा तर आम्ही कच्च्या पद्धतीने करू। आम्ही बघू आता पोलीस काय करतात, आम्हाला कुठच्या पद्धतीने करतात, पण आमचा शिवसैनिक म्हणून आमचा हाच निषेध असणार, म्हणजे असणारच, 100% असणार। आणि ह्या जिथे जिथे जातील, महाराष्ट्रात जिथे तिथे जातील, तिथे तिथे त्यांना विरोधाचं सामोरं करावंच लागेल। कारण शिवसेनेच्या घामावर आणि उद्धव ठाकरे यांच्या फोटोवर ते निवडून आलेले आहेत आणि ते आज जर गद्दारी करत असतील तर साहेबांचा एक आदेश आहे, जो भेटेल तिथे त्याला तुडवा। ऑपरेशन तुडवासाठीच तुम्ही शिवसैनिक जिवंत आहे। 60 वर्षापूर्वीची पुनरावृत्ती पुन्हा होऊ शकते, पुनरावृत्ती होऊ शकते, लक्षात ठेवा। कारण की बाळासाहेबांचा एक जुना व्हिडिओ आहे तो समोर येतोय, त्यामध्ये देखील त्यांनी असंच सांगितलं होतं की आमदार खासदार जे असे फुटतील त्यांना तुडवा। आता केलं असतं, पण आता त्यावेळेला आम्ही उद्धव साहेबांचं म्हणणं ऐकलं, उद्धव साहेबांच्या आम्ही आदेशाप्रमाणे आम्ही चाललो। नंतर 4 वर्षापूर्वीच आम्ही केलं असतं, पण त्यावेळेला उद्धव साहेबांनी आम्हाला संयमाचा हे दिलेला, पण आता आमचा संयम सुटलाय। पण अजून देखील या खासदारांकडून काही सांगण्यात येत नाहीये की फुटलेत का नाही, मग त्यावरती कसं तुम्ही हे करताय? आणि अजून त्यांच्याकडून कुठलीच बाजू समोर येत नाहीये। येईल तुम्हाला तर सर्व बाजू तुम्ही सगळ्यांसमोर आणता, बरोबर आहे ना? त्यामुळे येईल ती बाजू पण। आणि बघा, जसे वाईट दिवस येतात तसे चांगले दिवस सुद्धा येते, त्यामुळे रात्र झाल्यानंतर दिवस उजाडतोच, त्यामुळे आमचा दिवस येईल। पण आता तू पण आता तरुण दिसतोय, शिवसैनिक जो आधीचा होता, आता काय तू सांगशील? नाही, शिवसैनिक हा तोच आहे। शिवसैनिक हा आधीचा जो शिवसैनिक होता तोच शिवसैनिक आहे आणि तीच राग ही शिवसैनिकांच्या मनगटात आहे। थोडा वेळ वाट बघा, तुम्हाला ब्रेकिंग न्यूज मिळणार, थोडा वेळ वाट बघा, तुम्हाला ब्रेकिंग न्यूज मिळणार। नाही, पण पोलीस तुम्हाला अडवतात, पोलीस तुम्हाला अडवतात। चालेल आपण बघू शकतो कुठेतरी एकंदरीत कशा प्रकारे इकडे चालू आहे सर्व गोष्टी। त्यामुळे आता नेमकं काय होतंय, कोर्टाच्या बाहेर शिवसैनिक देखील मोठ्या प्रमाणावरती जमले आहेत आणि त्यासोबत बघू शकतो काल ऑपरेशन तुडवा अशी जेव्हापासून घोषणा झाली आहे तेव्हापासून कुठेतरी शिवसैनिक उद्धव ठाकरे गटाचे आक्रमक झाले आहेत। ओमराजे निंबाळकर कोर्टामध्ये आहेत, ज्यावेळेस कोर्टाच्या बाहेर ओमराजे निंबाळकर निघतील त्यावेळेस नेमकी काय परिस्थिती होतं हे बघणं अत्यंत महत्त्वाचं राहील। कॅमेरामॅन मनोज जयस्वालसह ईशान देशमुख, एबीपी माझा, मुंबई।
तर या निकालाचं वाचन सुरू आहे. माफीचा साक्षीदार हा नागपूरला 3 वेळा गेलेला होता असं कोर्टानं म्हटलेलं आहे. 3 वेळा